नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत, हातापायांना मुंग्या येत आहेत, चिडचिड वाढली आहे, व्हिटॅमिन बी 12ची कमतरता असू शकते. पहिलं, व्हिटॅमिन बी 12 म्हणजे काय? शरीरासाठी अत्यंत महत्त्वाची पाण्यात विरघळणारे जीवनसत्व, लाल रक्तपेशींची निर्मिती, मज्जासंस्थेचे कार्य, मेंदूची कार्यक्षमता आणि DNA निर्मितीसाठी आवश्यक असते. ऊर्जा प्रक्रियेला ही मदत करते. दुसरं, कमतरतेची लक्षणे, सतत थकवा व अशक्तपणा, सतत चक्कर येणे, श्वास छोटे पडणे, हातापायाला मुंग्या येणे, बधिरपणा, जीभ लालसर व दुखणे, स्मरणशक्ती कमजोर होणे, चिडचिड, नैराश्य व मनस्थिती कमी, चालताना घाबरणे, अस्थिरता. तिसरं, कमतरता का होते? शाकाहारी आहार, मांसाहाराच्या आहाराचा अभाव. दुसरं, वय वाढणे, वयोवृद्धावस्थेत शोषण क्षमता कमी. तिसरं, जठराचे विकार, पाचनाची समस्या किंवा ज्वाला. चौथं, पोटातील शोषण कमी करणारी औषधे. पाचवं, मधुमेहावरील औषधे, मेटफॉर्मिन सारखी औषधे. चौथं, उपाय व आहार. आहारात समावेश करा दूध, दही, पनीर सारखे दुग्धजन्य पदार्थ, अंडे, मांस, सार्डिन, सॅल्मन, टुना सारखे मासे. संतुलित आहार घ्या. नियमित रक्त तपासणी करा. कमतरतेचे निदान झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्हिटॅमिन बी 12च्या गोळ्या आणि इंजेक्शन घेणे. पाचवं, कोणी काळजी घ्यावी? पहिलं, गर्भवती महिला, स्तनपान करणाऱ्या माता. दुसरं, वृद्ध व्यक्ती. तिसरं, वृद्ध व्यक्ती किंवा मधुमेही रुग्ण. चौथं, पूर्ण शाकाहारी व्यक्ती. आरोग्याकडे दुर्लक्ष नको. व्हिटॅमिन बी 12च्या कमतरतेमुळे थकवा, स्मरणशक्ती कमी होणे आणि हातापायाला मुंग्या येणे यासारखे त्रास होतात. गर्भवती महिला, वृद्ध आणि पूर्ण शाकाहारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. कोणतीही समस्या असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्यावा. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.